मैं यही सोचता था कि आप कहाँ पे रेस करने जाते हैं, इधर से उधर। गोव्याला जाऊन ड्रिंक्सला हातात नाही लावत. नाही नाही, गोव्याला आल्यावर कोण ड्रिंक्स करतं. ते ना कोण करत. हा, आता योगा करत होते दुपारपर्यंत. ब्रेकफास्ट सुरू झालेला आहे आणि आता आम्ही थोडं लेट झालेलं आहे. 10 इज द लास्ट टाईम. तर आता वाजले 9:30. तर आम्ही फटाफट ब्रेकफास्ट मिस नाही करायचं कारण की फ्री ब्रेकफास्ट आहे ना. पूल एकदम क्लीन दिसतोय. पूलमध्ये पण जायचं आहे. बघूया कसं काय होतं. पुरी भाजी, कांदे पोहे वाटतं, पोहे आहे, हा ऑमलेट. चला आता फटाफट ठुसूया. तर आता आम्ही निघालो आहे थोडंसं शॉपिंग करायला. थोडं सगळे रेडी झाले. ड्रोन शॉट येतात एकदम. या लोकेशनवर आला जिथे गिफ्ट्स आणि तुम्ही घेऊ शकता. फ्रीज मॅग्नेट काय झालं ते बघा. हे आहे अभिषेक हँडीक्राफ्ट. तर हा अंकुश जे आहे ते मी नेहमी यांना भेटतो आणि बॅग्स आणि काहीतरी घेतो. चांगला पर्सन आहे हा. बघा इथे फ्रीज मॅग्नेट घेऊ शकता तुम्ही आणि सर्व काही घेऊ शकता इथून. तर हा शॉप आहे. बट थोडंसं ओनर जरा रूड आहे, तर जरा सांभाळून घ्या. ते बोलतील की हे होलसेलसाठी आहे, बट त्यांना सांगा की हा व्हिडिओ बघून आलो आहे. तर काही पण घ्यायचं असेल तर घ्या. 50-60 रुपयाला भेटेल, जे तुम्हाला बाहेर 100-150 रुपयाला भेटणार. इथे स्वस्त भेटेल. जी बॅग आहे ती 500, 600, 300 रुपयाला असं भेटेल. बाहेर तुम्हाला 1000-1200 रुपयाला भेटेल. आणि लास्ट टाईम मी थांबलो होतो ते हे आहे बीच हॉलिडे होम्स. हे पण मस्त आहे लोकेशन. बट आता मी त्यांना कॉल करत होतो तर ते कॉल उचलला नाही म्हणून आम्ही हे बुकिंग नाही केलं. आम्ही अलॉरला गेलो. तर आता मी त्यांचा नंबर पण घेतो इथून. लास्ट टाईम आम्ही इथे थांबलो होतो. हे बघा हे बागा बीच होम्स आहे. आता त्यांनी फूड पण चालू केलेलं आहे. आणि हे आहेत ओनर राज. त्यामुळे होतं आणि सगळं जे पाहिजे होतं ते आम्हाला दिलं होतं. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जर तुम्हाला बुक करायचं असेल ना काही तर तुम्ही करू शकता. आणि आता किचन पण टाकलेलं आहे. खूप मस्त दिसतं आहे. आणि बाईक पण त्याने प्रोव्हाइड करून दिली लास्ट टाईम आम्हाला. तर चलो राज, मिळते. बाय बाय. एकदम प्रीमियम आहे. हे बघा आतमध्ये इथे बाईक्स तुम्हाला मिळतील. आणि पुढचं जर काय करायचं असेल तर हे स्कूबा इथून मिळेल तुम्हाला. चांगलं. आणि ह्याच्याच बाजूला ते अभिषेक हँडीक्राफ्ट होतं. तसं अशा लोकांना भेटून ना मजा येते खूप. यांनी आता खजाना खोललेला आहे. हे बघा हे खजाना आम्हाला आधी दाखवला नव्हता आणि आत्ता खोलला आहे त्यांनी. खूप चांगले चांगले बॅग्स आहेत इथे. हे बघा ही तर बघा काय बॅग आहे. हे कितने काय आहे 500ची बॅग आहे. काय मस्त बॅग आहे ही. तर आता फायनली आम्ही पोचलो आहे इकडे अरंबोलच्या एका कॅफेमध्ये. खूप लांब होतं आहे, खूप लांब. म्हणजे एकदम टोकावर आहे बघा. एकदम टोकावर बनवलं आहे. अरंबोल बीच इथून 5 किलोमीटर आहे. म्हणजे किती. तर नाव आहे गार्डन ऑफ ड्रीम्स. ते योगा आणि पण काय काय होतं तेवढं बापरे. केलं पाहिजे योगा से होगा. गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि हे आहे एंट्रन्स. इथे पण गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हो इथे शंकर देवाची मूर्ती आहे. एकदम पीसफुल जागा आहे ही. आणि हा मी आणि हे शिका स्टुडिओ आणि हे योगा. इथे सगळं योगा होतं वाटतं. आणि हे त्यांचं रूम आहे. ऑलमोस्ट 6 वाजायला आले आहेत आणि आम्ही निघालो आहे इकडून. ते गार्डन ऑफ ड्रीम्समधून. खूप मस्त होता प्लेस. सकाळपासून आम्ही इथेच बसलेलो. खूप चिल केला.
खाल्लं तिकडे थोडंसं. विगन आहे थोडं, चिकन आणि हे सगळं काय नाही, सगळं विगन आणि ड्रिंक्स नाही आहे. तर ड्रिंक्स पियत पण नाही ना तू तिकडे? नाही बिलकुल बिलकुल नाही. आम्ही गोव्याला येऊन ड्रिंक्सला हातात नाही लावत. नाही गोव्याला आल्यावर कोण ड्रिंक्स करतं? ते ना कोण करत. हां, इथे आम्ही योगा बिगासाठी येतो, स्पिरिच्युअलिटी. थांबायला पाहतो, योगा होता ना. हां, आता योगाचे होगा. आणि हा बघा याने शूज पण चेंज केलेले आहेत आणि असं ड्रिप मारून चाललाय. कुठे चाललाय माहित नाही, पण चाललाय कुठेतरी. तर आराम करायला आराम बोलला जातोय. चला बीचवर जाऊया. तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की मी हा शर्टवर कसा आलो, मी तर दुसरा शर्ट घातलेला. तर आता आमचा आज लास्ट डे आहे, तर आम्हाला फोटोज काढून घ्यायचे आहेत. तर त्या शर्टमध्ये काढले फोटो. आता मी आरंबोल बीचला या शर्टमध्ये फोटो काढणार. मुलींपेक्षा जास्ती आम्ही फोटो काढतो असं मिथिलेश बोलला. मी शॉपिंग करतो, मुलींपेक्षा जास्त आम्ही फोटो काढतो आणि तसेच कॅफे फेमे जातो. लाज तर नाही वाटत, आम्ही करतो मुद्दा म्हणून. तर बीचचा एंट्रन्स आहे आरंबोल बीचचा, मस्त आहे. त्याला फॉरेनर बीच बोलतात. ते नेटफ्लिक्स किड्स असतात ना, नेटफ्लिक्स किड्स तसं दिसतोय हा एकदम. ते स्ट्रेंजर थिंग्स जर तुम्ही बघितलं असेल ना, त्यामध्ये माईक दिसतोय हा. एकदम डॉल्फिन बन चुका हूँ मैं यहाँ पर आके. मेरा फोन पकड़ना, मैं जा रहा हूँ पानी में. पागल झालाय हा. फायनली आम्ही घरी आलो आहे. खूप मस्ती केली तिकडे आज. निघायचं आहे तर सगळी पॅकिंग आणि चालू आहे. बघा सगळं पसारा आहे बघा, सगळं माझा पसारा बघा किती आहे. आता गाडी लोड करायची आहे, कारण की पॅनियर्स आणि हे आत्तापासूनच लोड केले पाहिजे. सकाळी आम्हाला 5ला निघायचं आहे. 5चा टायमिंग आहे आम्ही निघायचा, बट आम्ही 6-6:30पर्यंत निघू. तर हे बघा काय आलं, क्रिस्पी चिकन चिल्ली, चिकन क्रिस्पी आणि हे आहे चिकन 65. आणि काय करतात ती लोक? हे काहीतरी आणलं. ऑरेंज ज्यूस दिका, ऑरेंज ज्यूस आहे. फेनी दिका. बिलकुल नहीं पिता. हे बघा हे लोक शो काय करतात, काय पितात. गोव्यामध्ये येऊन हे सगळं करतात. आता योगा करत होते दुपारपर्यंत, आता योगा त्यांचं संपलेला आहे. तर वेळ झाली आहे निघायची. आता वाजताय 7. आम्हाला निघायचं होतं 6:30-6पर्यंत, तर वाजताय 7:15 झाले. थोडंसं लेट झालेलं आहे, 1 तास डिलेट चालतोय. सगळं पसारा सगळं आवरलेलं आहे. सगळं बाईकवर लोड करून आता निघायचं आहे मुंबईला. आम्ही बसतो बाईकवर. हा एक डिफिकल्ट टास्क आहे. बस ना, तू निघाला की मी निघालो. 7:40 झालेले आहेत. सगळे रायडर्स रेडी झालेले आहेत. बाय बाय अलार, भेटूया असंच कधीतरी. तर आम्हाला आता कवर करायचे आहेत 560 किलोमीटर आणि 11.5 hours, म्हणजे 11.5 तास दाखवतो आहे पोचायला घरी. आता बघूया आता आमची स्पीड कशी आहे, ट्रॅफिक कसा होतो. मानगावला ट्रॅफिक थोडं कमी लागलं पाहिजे, नाहीतर आम्ही बरोबर टायमात पोचू आतमध्ये घरी. गोवामध्ये पेट्रोलचं प्राईस आहे काहीतरी 96.54, तर मी ते करून घेतलेलं 9.5 लिटर. अशा रेस्टॉरंटमध्ये थांबूया जिथे रेडबुल भेटते, कारण की सकाळ सकाळी एवढे लवकर उठलेले आहेत.
धुकं झालेलं आहे इकडे रस्त्यामध्ये आणि सकाळचे 9:30 वाजलेले आहेत तरी एवढं धुकं आहे. पॉल्युशन तर नाहीये. मग एवढा झालेला आहे इकडे काय दिसतच नाही बघा पुढे. तर आता ऑलमोस्ट आम्ही 200 किलोमीटर केलेले आहेत. 200 केले ना, जास्ती काय खायचं नाही, नॉन स्टॉप केलेले आहेत. 3 तासात 200 किलोमीटर्स म्हणजे खूप झालं. आता फटाफट आम्ही थोडंसं खातो आणि परत बाईकवर बसतो आणि निघतो आणि ऊन वाढणार आता, तर परत एक स्टॉप होईल मला वाटतं 1च्या दरम्यान. फॉग वाला टाइम गेला होता, फॉग वगैरे होता. सही आहे. अचानक से एकदम क्लाइमेट चेंज हो गया है. अचानक से क्लाइमेट चेंज. चला हे थोडंसं इडली खातो. आणि आता निघायचा टाइम तर झाला आहे. अर्धा तास आम्ही टाइमपास केला. टाइमपास म्हणजे थोडंसं रेस्ट घेतली. 355 किलोमीटर आम्हाला कव्हर करायचे आहेत. आता वाजलेले आहेत 11:30. तर आता बघूया किती टाइम लागतो. अरायवल टाइम दाखवतोय 7:30. अभी 3000 का पकड़ लो जाके आते. हाँ 40 का एवरेज ये होता है. आपका गाड़ी कितना देता है ये? 9-8 ये गोवा रोड में क्या है, चढ़ाई हाफ डाउनिंग ज्यादा है ना. टंकी कितना लीटर का रहता है? टंकी इसका रहता है 180-80 लीटर का. बाप रे. बाइक वालों के साथ ऐसा पंगा होता है कि नहीं कि राइट में चलाओ लेफ्ट में चलाओ? ऐसा कभी नहीं. हम लोग इतना साइड ग्लास में अपने लगते रहते हैं ना. हाँ. कोई अगर हमारे लेफ्ट साइड से, जबकि हमारा लेफ्ट साइड बहुत खतरा रहता है, हाँ. हम अगर देखते हैं अगर हमारे राइट में जगह नहीं है ना आपको निकलने के लिए, तो हाँ. हम लेफ्ट साइड पास देते हैं. हाँ. भाई साहब आप निकल जाओ. हमें अगर मान लीजिए कोई दबा दिया, हाँ. आप लेफ्ट से निकल रहे हो, हाँ. तो हम आपको बचाते बचाते भी आप थोड़ा सा डर हमारे गाड़ी में लग गया तो हमारा बड़ा गाड़ी है, हमारा गलती निकलता है. हम सब ठीक भाई साहब, इतना जानकारी आपने दिया, बहुत अच्छा लगा मुझे. मैं यही सोचता था कि आप कहाँ पे रेस करने जाते हैं, इधर से नहीं, उधर. ऐसे ही घूमने के लिए चल पड़ते. तर फायनली आमचा मित्र आलेला आहे इकडे. हे बघा मॉन्टी फर्नांडिस. ट्रायम बैग है. इसका बैग देखो इतना है, एक ही बैग है. आणि आमची बॅग बघा, हे बघा किती जण बोचकं. आणि हे बघा हॅलो. 250 किलोमीटर अजून बाकी आहेत. चलो मॅप है ना अपने पास. आता मी घरी पोचलेलो आहे. सर्व सामान आणि सगळं काढलेलं आहे. ट्रॅफिक भरपूर होता ठाण्याला. तर 12 ते 13 तास लागले. जास्त ब्रेक नाही घेतला. मस्त राईड होती. ऊन थोडं जास्ती होतं दुपारच्या टायमाला, बट मस्त कव्हर केलं आम्ही लोकांनी. तर आवडला असेल हा व्लॉग तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि विसरायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन जे पाहिजे ते करा तुम्हाला लाईफमध्ये आणि गोव्याला जा आणि मजा करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. तो असेल अलिबाग ब्लॉग. बाय बाय.